मैयाची उभी राहिलेली मूर्ती आहे. अशी मूर्ती नाही बघायला मिळत. पांढऱ्या रंगाची कपिलेश्वर महादेव. बाहर से फोटो पगतिया से नर्मदा मैया, राम लक्ष्मण सीता, दत्तात्रय आणि गणपती. श्री कपिलेश्वर महादेव. कपिल मुनींनी क्रोधामध्ये येऊन जेव्हा सगर राजाच्या मुलांना म्हणजे भस्म केलं होतं रागाने, त्यावेळेला मग त्यांना ते पाप धुण्यासाठी मैयाच्या किनारी येऊन तपश्चर्या केली. कपिल मुनींनी या ठिकाणी तपस्या केल्याचं ठिकाण म्हणून कपिलेश्वर महादेव. पलीकडच्या घाटावर तपोवन आश्रम आणि दुसरा कुठला ग, उत्तरा वाहिनीला या ठिकाणून बोटीतून प्रवास करून या बाजूला येतो ती जागा आहे. सीताराम आश्रम त्या ठिकाणची ही जागा आहे. पलीकडच्या घाटावरच्या आरती चालू आहेत आणि मैयाचा किनारा. आता आम्ही या किनाऱ्यावर मांगरोळ गाव आणि तिथून पुढे तपोवन आश्रम, सीताराम आश्रम. उत्तरा वाहिनीची एक टोकाची बाजू आहे. तिथून रामपुरापर्यंत उत्तरा वाहिनी असते आणि हे कपिलेश्वर महादेवाचं स्थान. सूर्यनारायण तिकडे उगवायला लागलेत. ऑरेंज बॉल झालाय त्यांचा. आज धुकं खूप आहे त्यामुळे बरेच वाजलेत तरी सुद्धा थंडी खूप असते. कपिलेश्वर खूपच रम्य ठिकाण आहे. तिथले महाराज पण एकदम कडक आहेत. रस्त्याने जाताना एक शिव मंदिर लागलं, खोलामध्ये आहे. प्राचीन रवी तीर्थ आहे, मारुतीचं मंदिर आहे. चांगरोळी बालाजी हनुमान. रवी तीर्थ शंकराचं मंदिर. ती डगर वरून खाली उतरली आणि परत मैयाचा किनारा लागलाय. किनाऱ्याने चालायला सुरुवात केली. पलीकडच्या किनाऱ्यावर, दक्षिण किनाऱ्यावरचे आश्रम मंदिरं दिसत आहेत. आम्हाला अगस्तेश्वरला जायचं असल्यामुळे आम्ही गुगलप्रमाणे मैयाच्या किनाऱ्यावर आलो. इकडे पूर्वीचा हाच रस्ता होता, पण कितीतरी ठिकाणी असं कोसळलेलं दिसतंय. रस्ता, ते भिंती सगळं कोसळलेलं आहे पुराच्या पाण्यात. हे असे अवशेष दिसतात त्याचे. हे रस्ते जवळचे पडतात, नाहीतर मग गावागावांमधनं फिरून फिरून लांबून लांबून अंतर वाढतं ते. आणि मैयाच्या किनाऱ्यावर थंड वारा पण येतो.
छान वाटतं चालायला, कंटाळा येत नाही. वरुणेश्वर तीर्थ आता दिसायला लागलं टेकडीवरती, मंदिर आणि झेंडा. तिथे जायचं आता आम्हाला. आणि इकडे गरुडेश्वरच्या नंतरचा हा पूल आहे, त्याच्या खालून आम्ही तिकडच्या काठावरून चालताना तिकडच्या पुलाखालून आलो होतो. नर्मदेश्वर, अगस्तेश्वर महादेव मंदिर आहे. आता थोडंसं पुढे जाऊन मग डावीकडे वळायचं आहे. सगळी दरड चढून आम्ही वर आलो. सगळं पक्क, पुराच्या पाण्याने परत खराब होऊ नये म्हणून पक्क्या भिंती बांधल्यात. फुलांची वाटिका छान बनवली आहे. मंदिर महादेव. अगस्तेश्वर महाराज. खाली उतरून जायचंय. खूप जुनं शिवलिंग. अगस्त्य ऋषींनी इथे तप केलं होतं. किती सुंदर आहे घंटी. अशी थोडीशी फिरव. मस्त. हे माझ्याकडे याच्या अगदी किनाऱ्यावर मंदिर आहे. पलीकडच्या किनाऱ्यावरचे पण दिसतात. आम्ही जाताना तिकडच्या काठावरूनच ते नाले वगैरे येत आहेत, ते सगळे ते क्रॉस करून मैयाच्या किनाऱ्याने चाललो होतो. आम्ही त्या पायवाटेवरून चालत चालत आलो. आणि तिकडून वळून वर चढलो. हा पुलाच्या खालून आम्ही पलीकडच्या तीरावर गेलो होतो. आणि जरा पुढे गेल्यावर गरुडेश्वरचा बांध लागेल, तिथे जाणार होतो आम्ही आता. ऋषी श्री अगस्तेश्वरचं प्राचीन तपोभूमीचं हे महत्त्व आहे. अगस्तेश्वर गावामध्ये अगस्तेश्वर नाम का शिवालय है. एक बार विंध्याचल पर्वत ने सूर्यदेव से कहा कि जिस तरह आप सुमेरु पर्वत की परिक्रमा करते हैं उसी तरह मेरी भी परिक्रमा करें. सूर्यदेव ने कहा, ब्रह्मा जी ने मुझे सुमेरु पर्वत की परिक्रमा करने का, इसलिए विंध्याचल पर्वत की ऊंचाई बढ़ने लगी, जिससे डरकर देवता ब्रह्मा जी के पास गए. तब ब्रह्मा जी ने कहा, विंध्याचल के गुरु अगस्त्य ऋषि है, उनके पास जाओ. सभी देवता अगस्त्य ऋषि के पास गए. गुरु देखते ही विंध्याचल ने दंडवत प्रणाम किया. गुरु ने आदेश दिया कि जब तक मैं ना कहूँ तब तक दंडवत पद पे रहे. अगस्त्य ऋषी अपने नाम पर शिवालय की स्थापना की. अशा तऱ्हेने त्या विंध्याचल पर्वताची उंची वाढायची थांबली. दक्षिणेकडच्या सगळ्या ऋषीमुनींची सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे यज्ञयाग थांबले होते. त्यामुळे त्यांना त्याची चिंता होती की हा विंध्याचल असाच वाढत राहिला तर आपले सूर्य नारायण दिसणार नाहीत म्हणून. ही कथा गुरुचरित्रामध्ये सुद्धा वाचायला मिळते. ते जे ठिकाण आहे ते हे अगस्तेश्वर. अगस्तेश्वर प्राचीन तपोभूमी.
नर्मदा परिक्रमा करताना आपण ज्या गोष्टींमध्ये वाचलेलं असतं ती सगळी ठिकाणं अशी प्रत्यक्ष बघायला मिळतात. श्री कुमारेश्वर कार्तिकेश्वर तीर्थ. महादेव मंदिर, ज्या मंदिरावरून गरुडेश्वर गाव नाव पडलं, ते पुराण काळातलं मंदिर. गरुडेश्वर महादेव मंदिर, या मंदिरावरून गरुडेश्वर नाव पडले. करोटेश्वर महादेव मंदिर, गरुडेश्वरच्या दत्त मंदिरात आलो. वासुदेव सभामंडप, इकडे सगळीकडे दत्तचरित्रातल्या कथा, सगळ्या आपल्या संतांच्या पोर्ट्रेट्स. इकडे गुरुचरित्र वगैरे वाचत असतात. टेंबे स्वामींचा किती जिवंत फोटो वाटतो, 3D असल्यासारखे. चार वाजता मंदिर उघडतं. आत्ता बाहेरचं गेट बंद आहे. नुकतंच मंदिर उघडलं. टेंबे स्वामींचं समाधी मंदिर आहे. बंद आहे आता. टेंबे स्वामींच्या निर्गुण पादुका. नर्मदेश्वर बांध हा आम्ही पलीकडनं बघितला होता. पलीकडं जे तीर्थ दिसतंय तिथे आम्ही गेलो होतो, वरुणेश्वर तीर्थ. तिथून खाली उतरून काठाकाठाने चालत गेलो होतो पुलापर्यंत. महादेव गरुडेश्वरचा. नर्मदा बांध आहे. आम्ही इकडे मारुती धामला आलोय त्यामुळे इथून वरून दिसतं नर्मदा गरुडेश्वर बांध. आणि तिथून अलीकडे पाणी साठलेलं पुण्याचं. एवढी वर्ष गरुडेश्वरला फेऱ्या मारल्या, पण पहिल्यांदाच हे सगळं बाकीचं आम्ही बघतोय. इकडे एक शिवलिंग आहे. हनुमंतेश्वर महादेव हे खालचं. कुठलं महादेव? हनुमंतेश्वर महादेव. हनुमंतेश्वर मारुती छान दिसतंय. गरुडेश्वर महादेव शोधत शोधत आलो आम्ही. इकडे बॅक वॉटर
बांध गरुडेश्वरचा बांध जो आहे त्याच्यामुळे जे पाणी साठलंय, पाण्याचा फुगवटा तो आहे. आणि इकडे नारदेश्वर महादेव. नारदेश्वर महादेव. नहीं वो गलत लिखा है, वहाँ जाने का